आज माहेरातला दुसरा दिवस. सकाळची सुरुवात आळसानेच झाली आणि माझा असर पप्पांवरही इथे झालेला दिसतोय. पण पप्पांची सून मात्र खूप हुशार. सकाळी सकाळी बाईचं सडा, सारवण, रांगोळी वगैरे सर्व झालेलं. मी मात्र मस्त गार्डनमध्ये फेरफटका मारला आणि त्यानंतर आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर येऊन बसली. तर बघा यात सागवपणा चालू झाला. मग सोनू बोलली, दोघं बहीण भावांच्या वाकोड्या बाकोड्या दाखवणं झाल्या असेल तर प्लीज मला मेहंदी लावून द्या. सो तिला मेहंदी लावली. माझा निंबू पाणी प्यायचा वेळ झाला पण घरात निंबच नव्हते. मग काय भिंतीवर चढून शेजाऱ्यांच्या निंबाची अशी निंब तोडले. मी दोघा भावांसाठी मस्त पाणी गरम करून निंबू पाणी पिलं. त्यानंतर पप्पांना मेहंदी लावून दिली आणि तोपर्यंत मम्मा ब्रेकफास्ट घेऊन आली. फराळ हो, आईच्या हातचं फराळ म्हणजे विशेष भारी. मस्त मनसोक्त फराळ केला. त्यानंतर पप्पाला उठणं लावलं. पप्पांनी आंघोळ केली. तोपर्यंत आमची चिव बघा कशी रुचून बसली आणि माझा पिहू बिचारा केव्हाचा तिला मनवायचा प्रयत्न करत होता. आत येऊन बघते तर आई असा पसारा मांडून बसली होती. दिवाळीत तिने आणलेल्या आणि तिला मिळालेल्या साड्या ती मला इथे दाखवत होती. आणि असंच असतं बघा, जोपर्यंत आई मुलीला आणि मुलगी आपल्या आईला काय काय कसं कसं घेतलं ते दाखवत नाही तोपर्यंत त्या वस्तूंचा आनंदही अपूर्णच असतो. तोपर्यंत पिहूने माझ्या पप्पांचा खिसाही कापला होता. त्यानंतर भाऊबीजेची मस्त रांगोळी घातली आणि मामाकडे आली. मामाचं घर काय माझ्या पप्पांच्या 2 घर सोडूनच आहे. मुलांनी इथे इतका गोंधळ घातला होता, त्यांना आवरलं. त्यानंतर चंद्राचं दर्शन झालं. सो पूजा केली आणि मस्त जेवून घेतलं आणि त्यानंतर मस्त अशी तयार झाले आणि लगेच आमचा भाऊबीजेचा कार्यक्रम जो आहे स्टार्ट झाला. मी पप्पांना ओवाळलं, मामीने सुद्धा पप्पांना ओवाळलं. त्यानंतर ताईने शुभम, यश, मंगेशला, दादाला ओवाळलं. मी सुद्धा सर्वांना ओवाळलं. त्यानंतर आरुने तिच्या भावांना, चिवने तिच्या भावांना ओवाळलं. आई मावशीनेही तिच्या भावाला ओवाळलं आणि भाऊबीजेचा शेवट आम्ही मस्त असे फटाके फोडून केला. सो अशी झाली आमची भाऊबीज.